भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये मोठ्या कपातीची घोषणा केली। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर याबाबतची घोषणा केली। त्यानुसार आरबीआयने रेपो रेटमध्ये 0.50% कपात केली। त्यामुळे रेपो रेट आता 5.50% खाली आलाय। याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होऊ शकतो। रेपो रेटमध्ये कपात झाल्यावर बँकांकडून सर्वसाधारणपणे गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे व्याजदर घटवले जातात। यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 0.25% कमी केला होता। तेव्हा देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँकेने गृहकर्जाचा व्याजदर कमी केला होता। त्यामुळे आता रेपो रेटमध्ये इतक्या मोठ्या कपातीनंतर देशभरातील खासगी आणि सार्वजनिक बँका कर्जांचे व्याजदर कमी करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। तुम्ही गृहकर्ज 50 लाख घेतले तर व्याजदर 8% असणार, तेही 20 वर्षांसाठी, आणि प्रति महिना 1542 रुपयांची बचत होणार आहे। यापूर्वी रिझर्व्ह बँकेने सलग 2 वेळा रेपो रेटमध्ये प्रत्येकी 0.25% कपात केली होती। त्यानंतर आता पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये 0.50% घसघशीत कपात करण्यात आली आहे। त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांच्या दरात कपात होण्याची दाट शक्यता आहे। आरबीआयने सीआरआर रेशोमध्ये 1% कपात केल्याने कॅश रिव्हर्स रेशो 4%हून 3% खाली आला आहे। आगामी काळात देशातील महागाई दरही 4% खाली राहण्याची शक्यता आहे, परंतु अजूनही भारतीय अर्थव्यवस्थेला अपेक्षित विकास दर गाठता आला नाही। एडी जोशी ज्युनियर कॉलेज 11वी सायन्ससाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू। शासनाच्या वेबसाईटवर कॉलेजला प्रथम प्राधान्यक्रम देऊन फॉर्म भरावा। पीसीएमबी ग्रुपसाठी 15,000 तर कम्प्युटर सायन्स, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 23,000 रुपये वार्षिक फी। 99% जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फी माफ। 95% ते 98.8% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 50% फी माफ। विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार कॉलेजचे वेळापत्रक कॉलेज ऑफिस मध्ये त्वरित रजिस्ट्रेशन करा। संपर्क 95 11 68 77 50 आणि 80 87 85 37 54।